First, we will understand what is verb. Verb describe the action or the state of the subject. म्हणजेच वर्बमुळे आपल्याला सब्जेक्ट काय क्रिया कोणती ऍक्टिव्हिटी करतोय किंवा स्टेट म्हणजे कोणत्या अवस्थेत आहे हे कळतंय. वर्ब हे मेनली दोन पार्टमध्ये डिवाइड होतात. फर्स्ट मेन वर्ब म्हणजेच ऍक्शन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच हेल्पिंग वर्ब. फर्स्ट वी विल अंडरस्टँड व्हॉट इज मेन वर्ब. मेन वर्ब डिस्क्राइब द ऍक्शन ऑफ द सब्जेक्ट. मेन वर्बमुळे आपल्याला सब्जेक्ट काय क्रिया करतोय हे समजतं. फॉर एक्झाम्पल रोहन इज स्विमिंग. इथे रोहन सब्जेक्ट आहे आणि क्रिया म्हणजेच ऍक्टिव्हिटी काय होते तर स्विमिंग, म्हणून स्विमिंग हे मेन वर्ब आहे. इन शॉर्ट वी कॅन से दॅट वर्ब इज अ ऍक्शन विच वी डू. आपण ज्या ऍक्टिव्हिटी क्रिया करतो त्या वर्ब असतात. फॉर एक्झाम्पल ईट, रीड, राईट, रन, जम्प हे सगळे ऍक्शन वर्ब आहेत, कारण यामुळे नेमकी काय क्रिया होते हे आपल्याला कळतंय. एखाद्या सेंटेन्स मधला वर्ब ओळखण्याची अजून एक सोपी पद्धत म्हणजे जर आपण प्रश्न विचारला व्हॉट दे आर डुईंग तर त्याचं उत्तर जे असतं ते वर्ब असतं. फॉर एक्झाम्पल इथे दे आर प्लेइंग, तर प्लेइंग हे वर्ब आहे. Let's see some more examples to understand it better. Children read book regularly. I ride bicycle every day. इथे फर्स्ट सेंटेन्स मध्ये वाचण्याची क्रिया होते आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये चालवण्याची, म्हणून रीड आणि राईड हे ऍक्शन वर्ब आहेत. In short, main verb means word that actually shows the action or activity of subject, and it gives complete meaning of the sentence. ज्या शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो आणि क्रिया नेमकी काय होते हे दर्शवलं जातं त्याला आपण मेन वर्ब असं म्हणतो. मेन वर्ब कॅन स्टँड अलोन इन द सेंटेन्स. म्हणजेच फक्त या वर्बमुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो. फॉर एक्झाम्पल कार स्टॉप्स. इथे कार सब्जेक्ट आहे आणि ऍक्शन काय झाली आहे स्टॉप म्हणजे थांबण्याची, म्हणून स्टॉप मेन वर्ब आहे, कारण स्टॉप शब्दामुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतोय. कार थांबली. ही रन्स. इथे ही सब्जेक्ट आहे आणि तो काय करतोय रन म्हणजे पळण्याची क्रिया करतोय, म्हणून रन हे मेन और ऍक्शन वर्ब आहे. नाउ लेट्स डिस्कस अबाउट ऑक्झिलरी और हेल्पिंग वर्ब. वर्ब that describe the situation or state of the subject is called auxiliary or helping verb. ज्यामुळे आपल्याला सब्जेक्टची सिच्युएशन किंवा परिस्थिती लक्षात येते, म्हणजे सब्जेक्ट प्रेझेंट, पास्ट, फ्युचर नेमक्या कोणत्या अवस्थेत आहे हे आपल्याला कळतं, ते हेल्पिंग वर्ब असतं. दे गिव्ह मोर मीनिंग टू द मेन वर्ब, but they cannot stand alone in the sentence. For example, Ramesh is. Ramesh is what? इथे रमेश हे सब्जेक्ट आहे आणि इज हे हेल्पिंग वर्ब आहे. पण नुसतं हेल्पिंग वर्बमुळे आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण लक्षात येत नाहीये. नाउ लुक ॲट दिस सेंटेन्स. रमेश इज प्लेइंग. आता प्लेइंग शब्दामुळे आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळाला, त्यामुळे प्लेइंग हे मेन वर्ब आहे. दॅट्स वाय हेल्पिंग वर्ब कॅनॉट स्टँड अलोन इन द सेंटेन्स. आपल्याला हेल्पिंग वर्ब बरोबर मेन वर्ब यूज करावंच लागतं. आता रमेश इज प्लेइंग या सेंटेन्समध्ये अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की रमेश खेळतो आहे. इथे आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरलंय,
म्हणजे वर्तमानात आणि प्रेझेंटमध्ये खेळण्याची क्रिया होते. यावरून आपल्याला सब्जेक्टच्या अवस्थेबद्दल माहिती मिळते. सब्जेक्ट कोणत्या अवस्थेत आहे तर प्रेझेंटमध्ये आहे. नाउ लेट्स सी सम मोर एक्झाम्पल्स. रमेश इज हॅपी. रमेश आनंदी आहे. इथे रमेश काही काम करत नाहीये, पण त्याची अवस्था सांगितली आहे आणि इज या हेल्पिंग वर्ब मुळे हे प्रेझेंट मध्ये आहे हे आपल्या लक्षात येतंय. नाउ रमेश वॉज हॅपी. रमेश आनंदी होता. इथे आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब वापरलंय, त्यामुळे सब्जेक्ट पास्ट मध्ये म्हणजेच भूतकाळात आनंदी होता हे आपल्या लक्षात येतंय. अँड नेक्स्ट एक्झाम्पल, रमेश विल बी हॅपी. रमेश आनंदी होईल. कधी होईल तर भविष्यात, फ्युचर मध्ये होईल. तर थोडक्यात इज, वॉज, विल हे हेल्पिंग वर्ब आहेत आणि त्यामुळे आपल्याला सब्जेक्टची क्रिया पास्ट, प्रेझेंट, फ्युचर नेमक्या कोणत्या काळात होतंय हे आपल्या लक्षात येतंय. आता अजून असे कोणते हेल्पिंग वर्ब आहेत थोडक्यात बघूया. सगळ्यात आधी प्रेझेंट हेल्पिंग वर्ब. जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून सब्जेक्टची ती अवस्था प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमान काळात होते हे आपल्या लक्षात येतं. ते आहेत इज, एम, आर, हॅज, हॅव, हॅज बीन, हॅव बीन, डू, डज, कॅन, शुड, मस्ट, एक्सेट्रा. आता इथे कॅन, शुड, मस्ट हे मॉडेल हेल्पिंग वर्ब आहेत, जे प्रेझेंट हेल्पिंग वर्ब कॅटेगरीत येतात. त्यानंतर पास्ट हेल्पिंग वर्ब. जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून सब्जेक्टची ती अवस्था पास्ट मध्ये झाली आहे हे आपल्या लक्षात येतं. ते आहेत वॉज, वर, डिड, हॅड, हॅड बीन, कुड हॅव, शुड हॅव, मस्ट हॅव, एक्सेट्रा. यामध्ये पण कुड हॅव, शुड हॅव अँड मस्ट हॅव मॉडेल हेल्पिंग वर्ब आहेत, जे पास्ट हेल्पिंग वर्ब कॅटेगरीमध्ये येतात. याप्रमाणेच फ्युचरचे काही हेल्पिंग वर्ब आहेत, जे वाक्यात यूज झाले तर त्यावरून कळतं की सब्जेक्टची ती अवस्था फ्युचरमध्ये होईल. ते आहेत विल, विल हॅव टू, एक्सेट्रा. इथे विल हॅव टू मॉडेल वर्ब आहे. हे सगळे मॉडेल वर्ब्स तुम्ही मॉडेल चॅप्टरमध्ये डिटेल पाहू शकता.